नमस्कार श्रोते हो. आज आपण बघणार आहोत अध्याय पहिल्यामधल्या 24, 25, 26 आणि 27 या श्लोकांबद्दल त्यांचा मराठी अर्थ. तर आतापर्यंत आपण पाहिलं म्हणजे अध्याय 23 आपला शेवटचा अध्याय होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं की धृतराष्ट्राच्या दृष्ट पुत्रांनी कपटाने पांडवांना त्यांचे राज्य हिसकावून घेतले होते. त्यामुळे कौरवांच्या बाजूने युद्ध लढण्यासाठी आलेल्या योद्धेही स्वाभाविकपणे दृष्ट प्रवृत्तीचेच होते. अर्जुन त्या योद्ध्यांना ज्यांच्याशी त्याला युद्ध करावे लागणार होते त्यांना पाहू इच्छित होता. सुरुवातीला अर्जुनाची वीरतेने युद्ध लढण्याची प्रबळ इच्छा होती, म्हणून तो धृतराष्ट्राच्या पुत्रांना दृष्ट मनोवृत्तीने ग्रस्त म्हणून दर्शवून हे सूचित करू इच्छित होता की कशी दुर्योधनाने अनेकदा पांडवांना नष्ट करण्याचा कट रचला होता. त्यावेळी अर्जुनाने असे मनोभाव व्यक्त केले, आम्ही विधिपूर्वक अर्ध्या साम्राज्याचे अधिकारी होतो, परंतु तो तेही हडपवू इच्छित होता. तो दृष्ट मनोवृत्तीचा आहे, म्हणून त्याच्या मदतीसाठी एकत्रित राजे लोकही दुश्चरित्र आहेत. मी त्या योद्ध्यांना पाहू इच्छितो जे युद्ध करण्यास उत्सुक आहेत. ते अन्यायाचा पक्ष घेत आहेत आणि म्हणून आमच्या हातात त्यांचा विनाश निश्चित आहे. संजय म्हणाला, हे भरतवंशी धृतराष्ट्र, निद्रेवर ज्याने विजय मिळवलेला आहे असं अर्जुन असे वाक्य बोलतोय. ते ऐकून भगवान श्रीकृष्ण त्याच्या रथाला दोन्ही सैन्यांच्या मधोमध आणून उभे करतात. तर पुढे आपण बघूयात, कुरु शब्दाचा वापर हा कौरव आणि पांडव दोघांच्यासाठीही केला आहे, कारण दोघेही कुरु वंशज होते. भगवान श्रीकृष्णांनी जाणून बुजून या शब्दाचा वापर केला, जेणेकरून अर्जुनामध्ये बंधुत्वाची भावना जागृत होईल आणि त्याला हे प्रतीत होईल की ते सर्व एकच आहेत. त्यांची इच्छा होती की बंधुत्वाच्या भावनांमुळे अर्जुनामध्ये मोह उत्पन्न होईल आणि ज्यामुळे तो विचलित होईल, ज्याचा परिणाम म्हणून त्यांना पुढील येणाऱ्या कलियुगात मानव मात्रांच्या कल्याणासाठी गीतेच्या सिद्धांताचा दिव्य उपदेश करण्याचा अवसर प्राप्त होईल. म्हणून त्यांनी धृतराष्ट्राच्या पुत्राऐवजी कुरुवंशज शब्दाचा वापर केला. त्याप्रमाणे एक सर्जन फोड्याची वेदना ग्रस्त रुग्णाला प्रथम त्याची वेदना कमी करण्यासाठी औषध देतो आणि त्या रुग्णाच्या अंगाची चिरफाड करतो, आणि त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्णांनीही अर्जुनाच्या आतमध्ये लपलेल्या मोहाला जागृत केले, जेणेकरून नंतर त्याचा नाश केला जाऊ शकेल. तर अर्जुन युद्धभूमीत आपल्या सर्व नातेवाईकांना पाहू शकला. तो आपल्या वडिलांचे समकालीन भूरिश्रवासारख्या व्यक्तींना, भीष्म तथा सोमदत्त सारख्या पितामहांना, द्रोणाचार्य तथा कृपाचार्य सारख्या गुरूंना, शल्य तथा शकुनी सारख्या मामा, दुर्योधनासारखा भाऊ, लक्ष्मण सारख्या पुत्र, अश्वत्थामा सारखा मित्र आणि कुतवर्मा सारख्या शुभचिंतकांना पाहू शकला. तो त्या सेनांनाही पाहू शकला ज्यात त्याचे मित्र होते. आपल्या बंधू बांधवांना युद्धस्थळावर एकत्रित पाहून अर्जुनाचे लक्ष प्रथमच भातृहत्या या भयंकर युद्धांच्या परिणामाकडे गेला. तो महापराक्रमी योद्धा जो युद्ध लढण्यासाठी उद्यत होता आणि पांडवांच्या प्रती केलेल्या अन्यायपूर्ण व्यवहाराचा प्रतिशोध घेण्यासाठी, शत्रूंना मृत्यूच्या द्वारे पोहोचवण्यासाठी मानसिक रूपे तयार होता, त्या अर्जुनाचा हृदय अचानक परिवर्तन झालं. शत्रू पक्षाच्या बाजूने एकत्रित आपल्या कुरु बंधू बांधवांना पाहून अर्जुनाचं हृदय शोकात बुडून गेलं. त्याची बुद्धी भ्रमित होऊन गेली आणि आपल्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी त्याची निडरता कायरतेमध्ये परिवर्तित झाली. त्याच्या हृदयाच्या दृढतेने कोमलतेला स्थान दिले. म्हणून संजय त्याला कुंतीचा पुत्र म्हणून संबोधून त्याच्या स्वभावातील सहृदयता आणि उदारता व्यक्त करतो. आसक्ती ही लौकिक किंवा आध्यात्मिक मनोभावना असू शकते, परंतु एखाद्या नातेवाईकासाठी मोह ही एक सांसारिक भावुकता आहे, जी जीवनाच्या दैहिक संकल्पनेमुळे निर्माण झालेली असते.
स्वतःला शरीर समजून घेतल्यास एखाद्याला त्याच्या दैहिक नातेवाईकांमध्ये आसक्ती निर्माण होते. अज्ञानावर आधारित ही आसक्ती आपल्याला पुढे सांसारिक चेतनेकडे नेते. अखेरीस अशा आसक्तीचा अंतही दुःखदायी असतो. कारण शरीराचा अंत झाल्यावर कौटुंबिक संबंध देखील संपतात. दुसरीकडे परमपिता परमेश्वर हे आपल्या आत्म्याचे खरे पिता, माता, सखा, स्वामी आणि प्रियतम आहेत. म्हणून आत्म्याच्या पातळीवर भगवंतात अनुकरण होणे ही एक आध्यात्मिक मनोभावना आहे, जी आपल्या चेतनांना उंचावते आणि आपल्या बुद्धीला प्रकाशित करते. भगवंता प्रति प्रेम महासागरासारखे आहे, ज्याच्या सर्व काही समाविष्ट होते. तर दैहिक संबंध संकीर्ण आणि भेदभावपूर्ण असतात. येथे अर्जुन संसारिक मोह अनुभवत होता, ज्याने त्याला शोकाच्या महासागरात बुडवून टाकले आणि तो आपल्या कर्तव्य पालनाच्या विचाराने थरथर कापत राहिला. अर्जुनाच्या याच स्वाभाविक बदलाचे कारण समजून घेणे महत्वाचे आहे. तो जरी महापराक्रमी योद्धा होता आणि त्याला युद्ध लढण्याची आणि पांडवांना न्याय मिळवून देण्याची इच्छा होती, तरी सुद्धा जेव्हा त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना शत्रूच्या बाजूने पाहिले तेव्हा त्याला भीती वाटली. त्याला त्यांच्याशी लढणे कठीण वाटू लागले. तो या भीतीमुळे आणि मोहामुळे आपल्या कर्तव्यापासून दूर पळू इच्छित होता. श्रीकृष्णाने अर्जुनाला या भीती आणि मोहावर मात करण्यास मदत केली. त्यांनीच त्याला गीतेचे ज्ञान दिले, जे जगातील सर्वात महत्वाचे तत्वज्ञान ग्रंथ आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले अर्जुनाला की भय आणि मोह हे मानवी स्वभावाचे दोन सामान्य पैलू आहेत. तथापि या भावनांवर मात करणे शक्य आहे. त्यांनी अर्जुनाला आत्मज्ञानाच्या मार्गावर जाण्याची आणि त्याच्या आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान मिळवण्याची शिफारस केली. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या सल्ल्याचे पालन केले आणि त्याने भय आणि मोहावर मात केली. त्याने युद्ध लढले आणि पांडवांना विजय मिळवून दिला. तथापि त्यांनी हे केवळ बाह्य युद्धातच नाही तर अंतर्गत युद्धातही केले. म्हणजे त्याने आपल्या मनातील भय आणि मोहावर मात केली आणि एक महान योद्धा आणि आत्मज्ञानी बनला. तर या अध्यायामध्ये एवढंच. पुढे पाहू आपण पुढील श्लोक. तोपर्यंत नमस्कार. जय श्री कृष्ण.